बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू होण्यासाठी राहिलेले आहेत शेवटचे 4 दिवस. त्यामध्ये आता काही सदस्य जे आहेत जे घराच्या आत जाणार आहेत त्यांनी हिंट द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हणजेच इंस्टाग्रामवर. तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की असे कुठले सदस्य आहेत त्यांनी हे करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे बीबी मराठी इनसाइडला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की कुठले हे सदस्य आहेत. तर सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे विशाल कोटियन, जे की आपल्याला बिग बॉसचा जो 15वा सीझन होता हिंदीचा त्यामध्ये बघायला मिळाले होते. आणि त्यामध्ये जर बघितलं ह्यांच्याकडे तर ह्यांची अतिशय बॉडी वगैरे एकदम खतरनाक आहे, हाईट चांगली आहे. हे नाटक वगैरे करतात, शूट्स वगैरे करतात, सिरियल वगैरे करतात, या संपूर्ण गोष्टी हे करत असतात. आणि ॲज अ पर्सनॅलिटी हे अतिशय एकदम खतरनाक जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर एक नाव जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे धनश्री काडगावकर, ज्या की ॲक्ट्रेस आहेत. झी मराठीवर त्यांच्या काही सिरियल होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी देखील एक हिंट दिलेली आहे इंस्टाग्रामवर, ती म्हणजे की आता त्यांचं जे आहे ते फेशियलचं जे काय आपण करतात आपल्या चेहऱ्याला नीट करायचं, ग्लो करायचं, असं तसं करायचं, तर या संपूर्ण गोष्टी करायचं जस्ट 1-2-3 दिवसापूर्वी जे आहे ते त्यांनी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला होता. आणि त्यावरून खूप लोकांचे असं म्हणणं आहे की यांनी एक हिंट दिलेली आहे की ह्या जाणार आहेत बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये. आणि हेच होते आपलं दुसरं नाव. त्यानंतर अजून एक नाव आहे ते म्हणजे चल भावा सिटीत आपल्याला बघायला मिळालं होतं, ते म्हणजे ऋषिकेश चव्हाण, जे की आपले पैलवान होते. आणि हे पैलवान जे आहेत त्यांनी बिग बॉसचे जे सगळे मेकर्स आहेत ना, म्हणजे केतन सर झाले, प्रथमेश सर झाले, या सर्व लोकांना जे आहे हे तिकडे फॉलो करायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, यांच्या डेफिनेटली काही ना काहीतरी मीटिंग्स वगैरे झालेल्या असणार आहेत किंवा काहीतरी यांचं झालेलं आहे, त्यामुळेच हे एकमेकांना जे आहे ते फॉलो करत आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून ही एक जी आहे ती हिंट असणार आहे की ह्यांचे देखील चान्सेस आहेत की बिग बॉसच्या घरामध्ये येतील. प्लस हे जे ऋषिकेश चव्हाण आहेत हे एकदम कोल्हापूरचे एकदम रांगडे गडी आहेत, पैलवान आहेत. आणि ते जे बोलतात, हसतात, खूप मस्त एन्जॉयमेंट जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकते जर हे ऋषिकेश बिग बॉसच्या घरामध्ये आले तर. तुमचं काय मत आहे मित्रांनो? हे 3 सदस्य जे आहेत त्यांनी हिंट द्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत डायरेक्टली जाणार आहे मेकर्सकडे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.